मित्र हो, बंधू हो, माझ्या सर्व समाज बांधवांनो, मला अत्यंत आनंद होत आहे की आजचा हा विषय अत्यंत मोठ्या हर्षभरीत आनंदानं व्यक्त करण्याची माझी इच्छा झालेली आहे। आणि प्रामुख्यानं कारण म्हणजे लोणंद बसस्थानकाचा चांगल्या पद्धतीनं कामामध्ये वेग घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहोत। बंधू हो, आज लोणंद नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असताना लोणंदमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येत्या 26 जूनला लोणंदमध्ये दाखल होत असताना मोठ्या आनंदी उत्साहामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून लोणंद बसस्थानकामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पावसाच्या कोसळणाऱ्या पावसाच्या प्रमाणामुळे काही अंशी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेली अवस्था होती। अशा पद्धतीमध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक नियंत्रण एसटी प्रशासकीय विभागानं त्या ठिकाणी जातीनं लक्ष घालून कामाच्या स्वरूपामध्ये मुरुम आणि त्या ठिकाणी खडी वगैरे अंतरून त्या साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करून ते डबकी बुजवून एक चांगल्या पद्धतीने सपाटी करून त्या ठिकाणी ग्राउंड तयार केलेलं आहे की ज्यायोगे प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही आणि एक पद्धतीचं समाधान नागरिकांमधून व्यक्त होते। याचं सर्व श्रेय सातत्यानं लोणंद बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, लोणंद बसस्थानक सुशोभित करण्यासाठी रोकटोक मराठी न्यूज रोकटोक मराठी न्यूज चॅनलचे संपादक आमचे माननीय शौकत शेख साहेब आणि उपसंपादक दिलीप वाघमारे साहेब यांच्या सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करून पाठपुरावा करून कसोशीनं तो प्रश्न मार्गी लावण्यात आज तागायत त्यांनी आवाज उठवून नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे जनतेतून त्यांचं अभिनंदन होत आहे, त्यांचं एक प्रकारे त्यांच्या या कार्याचं कौतुक होत आहे आणि प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। म्हणून येणाऱ्या या पालखी सोहळ्यामध्ये हे बसस्थानक चांगल्या पद्धती त्या प्रकारे तिथं सोयीसुविधा निर्माण केले गेलेले आहेत। त्याचं सर्व श्रेय आमचे रोकटोक मराठी न्यूज चॅनलचे शौकत शेख आणि दिलीप वाघमारे यांच्या या पाठपुराव्याचा मी सामाजिक कार्यकर्ते आजमबाई आतार घटनेचा साक्षीदार आहे। आणि येणाऱ्या काही पुढच्या कालावधीमध्ये लोणंद बसस्थानकाचं चांगल्या पद्धतीनं एक सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं अद्ययावत असं बसस्थानक निर्माण व्हावं आणि त्या ठिकाणी लोणंद शहराच्या वैभवामध्ये या बसस्थानकाच्या एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं वैभवात भर पडावी अशी मागणी प्रवासी जनतेतून नागरिकांमधून व्यक्त होती। आणि त्या पद्धतीने ते काम महाराष्ट्र राज्य वाहतूक मार्ग एसटी महामंडळानं ते करावं, ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून लोणंदचं बसस्थानक चांगल्या पद्धतीनं अद्ययावत बनवावं हीच एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सामाजिक कार्यकर्ते आजमबाई आतार।